हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला, तर नेहमीप्रमाणे आहे ना, सकाळी सकाळी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि 6:30 वाजता आंघोळ वगैरे झाली होती माझी आणि मस्त असं आज वार आहे शुक्रवार आणि केस वगैरे मी धुतल्यात आणि सुकल्यात पण बऱ्यापैकी. आणि आजी आई आणि ते अण्णा बाकीचे दहाव्याला गेलेत, कारण अण्णाच्या बहिणीचे मिस्टर वारले होते मागं, मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. तर आज त्यांचा 10वा आहे, तर सगळे तिकडे गेलेत. त्यासाठी मी थोडासा स्वयंपाक पण केला होता अगोदर, चपात्या वगैरे बनवून दिल्यात मी त्यांच्यासोबत, कारण 10वा इथं नाही आहे, प्रवरा संगम बाहेर आहे आणि अण्णांसाठी म्हणजे थोडंसं जेवण वगैरे वेळेत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, म्हणून मग थोड्या चपात्या वगैरे बनवून मी त्यांच्यासोबत दिलेल्या आहेत. तर त्यामुळेच आहे ना, आज जरासं नंतर सुरुवात केलेली आहे. तर हा पडदा जरा वरती केला, कारण आहे ना, या पडद्यामुळे ना हा दरवाजा दिसत नाही आणि मग काय होतं, म्हणजे शिव वगैरे असं कोणी चालता पटकन त्या दरवाजाला धडकल्या जातात, म्हणून मग ते थोडासा वरतीच करून ठेवला आहे आता. तर आता चपात्या तर मी काही बनवल्यात, आणखी थोडंसं पीठ ठेवलं आहे. ते बघा, बनवता मी अगोदर चहा घेतला आणि व्हिडिओला पण सुरुवात केली. म्हटलं एकदा व्हिडिओ स्टार्ट करून द्यावं आणि नंतर मग कामं चालूच असतात आपली. तर आता चला, हे बघा किती छान सदाफुलीला फुलं आलेत. काय चाललंय तुझं? तर आता इथे ना माझ्या चपात्या बाकी होत्या, म्हणजे बऱ्याचशा कशा करून दिल्या होत्या मी आणि थोड्याफार राहिल्या होत्या, जे की आमच्यासाठी बनवायच्या होत्या. आणि ना सध्या आहे ना खूप जास्त असं दमट वातावरण झालं आहे बरं का. दिवसभर आहे ना खूप जास्त गरम होतं आणि संध्याकाळी पण एकदम असं हीट जास्त वाढलेली आहे आणि सकाळी सकाळी ना थंडी वाजते. त्यामुळे ना आता तब्येत पण अशी, म्हणजे तब्येतीमध्ये पण बदल होत चालला आहे. खराब होती तब्येत, सर्दी खोकला अशा काही गोष्टी होत आहेत. मला पण सर्दी झाली नाही, पण मला अचानक खोकला यायला लागला आहे असा ह्या वातावरणामुळे. जे की आपण एकदम गरम होतं आणि थंड पाणी पितो माठातलं वगैरे, तरी त्याचं नाही का, म्हणजे एकदम शरीर उष्ण आणि थंडगार पाणी पिल्याने ना थोडेफार काहीतरी चेंजेस होतात शरीरामध्ये आणि त्यामुळे सर्दी खोकला हे असे आजार होत असतात. तर उन्हाळ्यामध्ये असं प्रत्येक उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात वेगवेगळ्या ऋतूमध्ये असल्या काही गोष्टी होतच असतात आणि त्या सगळ्या आता बाजूला ठेवू. तर चला, आता चपात्या वगैरे करून घेतल्या मी इथं आणि ना मी दोघं तिघंच होतो घरी. तर काय करावं, चटणी वगैरे मग म्हणजे नाही का, भाजीला पण काही जरी बनवलं तरी सध्या ह्या जो म्हणजे नाही का उन्हाळा लागल्यापासून आहे ना, असं जेवण वगैरे जास्त करावं असं वाटत नाही आणि काय खावं हे पण कळत नाही. तर त्यामुळे ना डोकं चालत नव्हतं तर भाजीला नेमकं बनवावं काय. सगळ्या आता चपात्या वगैरे झाल्या आणि आता काय बनवावं ह्याचा म्हणजे नाही का प्रश्न होता. तर आता बटाटा आपल्याकडं ऑप्शनल असतो, म्हणजे काही डोकं चाललं नाही किंवा भाजीला काही नसेल तर बटाटा हा एक ऑप्शन असतो आपल्याकडे. तर आता मी तेच बटाटे घेतलेत जरासं आणि छान होते फ्रेश असे बटाटे. तर मस्त असे तेच बटाटे घेऊन छान असे कुटून त्याची चटणी बनवणार आहे, जे की सगळ्यांनाच आवडते, अवनीला तिच्या पप्पालासुद्धा. म्हणून आता म्हटलं चला ही चटणी आपण बनवूयात. मग काय केलं, सगळ्यात अगोदर ह्या पाटावर वंटा आहे ना, म्हणजे धुवून ठेवलं होतं मी, जेव्हा जेव्हा वाटत असते तेव्हा तेव्हा धुवून ठेवत असते. आणि त्याच्यानंतर मग मी फक्त कपडा आता मारून घेतला याच्यावरती आणि त्याच्याचमध्ये आता ठेचून वगैरे छान अशी चटणी बनवणार आहे. अशा पद्धतीने
बटाटा याच्यामध्ये ठेचून घ्यायचा आणि सगळे ठेचून घेतल्यानंतर स्वच्छ असं पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचा बटाटा आणि त्यामुळे ना एकदम फ्रेश आणि चांगला होतं बरं का. सगळं जेवढी घाण असेल तेवढी निघून जाते बटाट्यामध्ये. तर 2-3 पाण्याने धुवायचं आणि हे जे पाणी आहे ना ते वाया घालायचं नाही. झाडाला वगैरे टाकून द्यायचं, जेणेकरून म्हणजे अशा काही प्रोटीनयुक्त जे म्हणजे पाणी असतं ते बटाट्यामध्ये, तर ते ना खूप छान चांगलं असतं. तर ते वाया जाऊ द्यायचं नाही, झाडांना टाकून द्यायचं. झाडांच्या म्हणजे ग्रोथसाठी चांगलं असतं आणि टवटवीतसुद्धा होतात झाडं बरं का त्याच्याने. तर असं बऱ्याच गोष्टी आहेत. तांदूळ म्हणा, डाळी, बटाटा जे सगळं धुवून आपण ते पाणी वाया नाही टाकायचं, घालायचं नाही कुठं इकडे तिकडे फेकण्यापेक्षा झाडांना टाकून द्यायचं ते पाणी. आणि बघा आता अवनी किती वाजता उठली आहे, खूप लेट उठली आहे आणि आता ब्रश चालला आहे म्हणजे नाही का शिव आणि अवनीचा दोघा बहीण भावांचा. तर आता मी त्यांच्यासाठी चहा ठेवत होते इथं, कारण आमचा तर चहा नाश्ता अगोदर झाला आहे. फक्त ती बाकी होती आणि तिला आहे ना चहा चपाती खायची होती, त्यामुळं मग मी इथं चहा ठेवून घेते. चहा वगैरे मस्त असं बनवून दिला त्यांना. आणि हे बघा इथं जे बटाटा आता मी आणखी एका पाण्याने धुवून घेतला आहे आणि ते परत झाडांना, सदाफुलीच्या झाडांना टाकून दिलं ते पाणी. तर आता इथं आहे ना मस्त अशी बटाट्याची चटणी बनवायची. सगळ्यात अगोदर कढई घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून मस्त असे मसाले टाकून दिलेत सगळेच. म्हणजे जे जे आपल्याला आवडतात ते सगळेच मसाले टाकून दिलेत. तुम्ही हिरव्या मिरच्या आणि फक्त लसूण असं जिरे वगैरे टाकून करू शकता, त्याच्याने पण छान लागते ती बटाट्याची चटणी. पण आता मी अशीच बनवत आहे. चटणी आता बनवून मस्त असं झाकून ठेवली. तोपर्यंत आहे ना थोडीशी रॅक साफ करावी म्हटलं. रॅकवर आहे ना खूप जास्त धूळ येत असते बरं का, कारण दरवाजाच्या समोरच या गोष्टी मी सगळ्या ठेवलेल्या आहेत. तर त्यामुळे ना खूप जास्त धूळ येते. अजून आहे ना आमच्या घराचं काम खूप जास्त बाकी आहे. फक्त स्लॅबचं घर बांधून ठेवलेलं आहे आणि खाली कोबा वगैरे टाकलेला आहे फक्त. आणि प्लास्टर, फरशी, किचन वगैरे सगळं काही बाकी आहे आणखी काम. पण हेच जे घर आहे ते नीटनेटके ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असते सारखं. आणि ह्या असल्या घरांमध्ये ना खूप जास्त प्रमाणात धूळ येत असते, इकडून तिकडून सारखी धूळ येत असते. कारण आहे ना खूप फरक पडतो व्यवस्थित असं जर घर आपलं प्लास्टर वगैरे सर्व काही असेल, फरशी नीटनाटकी असेल, तर त्यामध्ये ना खूप जास्त फरक पडतो. पण असं जेव्हा होईल तेव्हा होईल, पण हे जे घर आहे ते व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवण्याचा पुरेपूर माझा प्रयत्न हा नेहमी चालू असतो. काय होतं एकदम रस्त्याच्या कडेला पण घर आहे, समोरून कच्चा रस्ता, त्यामुळे खूप जास्त उन्हाळ्यात जास्त धूळ येत असते. एरवी तर कमी येते धूळ, कारण पावसाळ्याचा सगळा जो आपला हे फोपाटा म्हणतो ना तो चोपलेला असतो. आणि आता ह्या सध्याच्या काळामध्ये ना म्हणजे पाऊस पण बंद थोडाफार मध्ये येऊन गेला, तेव्हा पण चांगलं झालं होतं, जरासं चोपलं होतं सगळं फपाटा. पण आत्ता आहे ना परत एकदा कोरडा कोरडा सगळा, म्हणजे नाही का धूळ येते घरामध्ये सारखी. आणि त्यामुळे ना सारखं व्यवस्थित असं ठेवावं लागतं. धुळीकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष असते माझं, कुठं काय असते धूळ काही नाही. कारण रोजच्या रोज तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, कपाट म्हणा किंवा टेबल वगैरे, टी व्ही, अशा तर रोज साफसफाई चालूच असते. आणि किचनचं म्हणाल तर रॅक वगैरे 2-3 दिवसातून एकदा मी असं ते डबे वगैरे लगेच वरच्यावर पुसून घेत असते का, त्यामुळे ना जास्त चिकट होत नाही. तर आणि लक्ष जर दिलं नाही ना मग धूळ तर विचारूच नका, एवढी जास्त धूळ बसत असते. त्यामुळं वरचीवर आहे ना आपण सारखी साफसफाई जर केली ना त्यातली त्यात, तर फरक पडतो. थोडासा वेळ असेल, भाजी वगैरे फोडणीला दिली आहे, तर त्या वेळेमध्ये पण अशी काही कामं छोटी मोठी जेव्हा लक्षात असतात तेव्हा करू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आहे ना आता मी बाहेर इकडे कपडे भिजत घातले तिथं, कारण आता सगळे बाहेर गेले असल्यामुळे थोडंसं सगळी कामं आता मलाच करावी लागतात घरातली. तर त्यामुळे काय केलं अगोदर, स्वयंपाक झाला, किचन आवरलं म्हणजे रॅक वगैरे, आणि इकडे आता मी लगेचच कपडे भिजत घालणार आहे थोडासा डिटर्जंट पावडर टाकून, म्हणजे तोपर्यंत आपलं होईल. आणि याच्यात आहे ना 20 रुपये सापडले होते अवनीच्या खिशामध्ये, तर ते ओले झाले होते. तर तेच आता वरती झाडावर मी ठेवून दिले सुकायला. तर 2 दिवस झाले ते सलग भिजत आहेत पैसे कालपासून. तर
आता इथं कपडे तर भिजत घातल्यात. आता बघू बाकीचं पण काम करायचे आहेत आणखी. जवनीला सुट्टी होती त्यामुळे शिवला तिने छान अशी अंघोळ घातली आणि इथं बघा तयार करते मस्त अशी तयार करून केलं आहे तिने छान. ते असल्यामुळे आज आणखी एक काम माझं हलकं झालं आहे कारण अंघोळ घालायची पण एक कामच असतं. तर आता ते झालं आणि सगळं मी घरातलं जे हॉलमधलं वेस्ट असं मटेरियल आहे ना म्हणजे खेळण्या वगैरे मुलांच्या ते सगळ्या भरून ठेवल्या आणि ते ड्रॉवर आता रिकामे केले तिथं आणून ठेवल्यात बाहेर. म्हटलं त्याचा काहीतरी यूज होईल किचनसाठी त्यामुळं. आणि ही जी खिडकी आहे तिला पण खूप जास्त जाळ्या झाल्या होत्या म्हणजे जाळ्या बसल्या होत्या त्याच्यावरती धुळीने ना लगेचच जाळ्या होत असतात. घराच्या फ्रंट साईडला खूप जास्त प्रमाणात धूळ येत असते आणि हे जे माळा ते दिवाळीला लावल्या होत्या आम्ही त्यासुद्धा थोड्याशा धूळ झाली होती त्याच्यामध्ये पण. आणि एक दिवस मी धुवून घेतल्या होत्या स्वच्छ. आणि हे बघा जे आपण तोरण बांधलं होतं फुलांचं ते सुद्धा सुकलेलं होतं पूर्ण तर ते पण आता मी काढून घेतलं इथं. आणि त्याला पण धूळ होती खूप सारी आणि ती पण काढून घेतलं. म्हटलं आता तर सारखं ते नाही का म्हणजे सुकल्या गेल्यानंतर ते तोरण काही व्यवस्थित दिसत नाही ते काढून घेतलं. आणि आता त्याचंच काय करायचं आहे आपल्याला इकडे तिकडे नाही फेकायचं ते. तर आता हे फुलं जे आहेत हे आपल्या झाडांमध्ये ना मी चुरगळून टाकून दिल्यात कारण म्हटलं आले झेंडूचे झाडं तयार होतील ह्याच्याने. आणि थोडेफार फुलांचे झाडं म्हणजे चांगलं वाटतं झेंडूचे पण शोसाठी मस्त असे दिसत असतात झाडं फुलं. त्यामुळे ना आता ह्या कुंड्या सॉरी जे आळे बनवले होते मी झाडं लावलेत तिथं टाकून दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि हे जे रामफळ बघा बघू शकता किती छान आणि खूप जास्त पिकलं आहे बरं का हे. फोडायला गेली मी सीताफळासारखं ते व्यवस्थित असं फुटलं नाही ते वेगळंच काहीतरी झालं ते गिचमीड सगळंच. त्यामुळे ना जास्त काही कोणी खाल्लं नाही ते. तर त्यामध्ये बिया काढायच्या होत्या मला कारण आमच्याकडे सीताफळाचं वगैरे झाड आहे पण हे जे रामफळ आहेत त्याचं काही नाही आहे. म्हटलं आता चला हेच झाडं आपण बिया काढून मस्त असं रोपू. रामफळ आहे ना खायला खूप चांगलं असतं बरं का. शिकरण वगैरे तुम्ही करून खाऊ शकता ह्याचं. आणि आता उन्हाळ्या सुट्ट्या लागायच्या अगोदरच इथं खेळायचं चालू झालेलं आहे सगळ्यांचंच. तर तुम्ही बघू शकता एक्झाम झाली आहे फक्त आता स्कूल एक्झामच्या नंतर स्कूल आहे अवनीचं पण 1-2 किती 4-5 दिवस सुट्ट्या दिल्या होत्या तर ह्या सुट्ट्यामध्ये हा कार्यक्रम चालला इथं खेळायचा. तर हे बघा अशा काहीशा बिया निघाल्यात आता त्याच्या आता टाकून देणार आहे मी इथंच थोडंसं छोटंसं छान असं आळं केलं आहे खड्डं केलं थोडंसं आणि टाकून त्याच्यामध्ये वरती माती टाकून पाणी टाकून दिलं आहे. आणि आता इथे ना दुपारचं जरासा आराम केला होता आणि संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचं झाडू मारायचं काम चाललं आहे आता इथं. आणि हे ओट आहे ना पूर्ण साफसफाई झाल्यानंतर मी धुतला होता मस्त असं पाण्याने पूर्ण आणि खूप जास्त धूळ निघाली होती आणि चांगला जरासं फ्रेश झाला आहे ओटा. आणि त्यामुळे ना मस्त वाटत होतं. पण सगळे नाही का इथं बसले होते मुलं खेळत तर त्यांनी ना परत कचरा केला आहे खूप जास्त. आणि मी बाहेर आल्यानंतर मग खेळणं वगैरे झालं त्यांचं सर्व काही मग त्यानंतर मी इथं झाडू मारायला घेतला आहे. म्हटलं आता संध्याकाळची वेळ आहे 4-5 वाजले होते काहीतरी तर त्या टायमाला आता इथं मी झाडू मारत आहे. 5 वाजेपर्यंत आहे ना ऊनच खूप जास्त असतं इकडे आणि ऊन उतरल्याशिवाय ना काही कामं संध्याकाळची करूशी वाटत नाही. मग त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला. थोडेसे भांडी पण होते घासण्यासाठी. अगोदर आता पूर्ण वट्टा झाडून घेतला पायऱ्या वगैरे सर्व काही. आणि त्याच्यानंतर आहे ना मला खालचं पण अंगण झाडायचं होतं पण आहे ना खूप जास्त असा धूळ होती फुपाटा होता सुकलं होतं. मग काय केलं थोडंसं पाणी शिंपडलं आणि सडा दिला मस्त असा. आणि ओल्या याच्यात म्हणजे झाडू मारायला ना मज्जा येते बरं का खूप जास्त आणि छान वाटतं कारण स्मूथली झाडू चालतो आणि धूळ पण म्हणजे जास्त अशी अंगावर येत नाही. आणि त्यामुळे ना मी काय करत असते झाडायच्या अगोदर आहे ना थोडंसं पाणी मारून घेत असते अंगणात जेणेकरून म्हणजे सगळं काही व्यवस्थित असं निघेल कचरा आणि जास्त माती पण येणार नाही झाडूमध्ये आणि व्यवस्थित अशी साफ होतं. आणि मेन म्हणजे फुपाटा जास्त अंगावर येत नाही. तर मग ही अशी साफसफाई मी आज करून घेतलेली आहे आमच्या घराची आणि अंगणाची. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की एक लाईक करत जा आवडला तर आणि शेअर करत जा. चॅनलला म्हणजे सपोर्ट करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा.
आणि असेच तुम्हाला डेलीच्या डेली चांगले चांगले व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. आणि तुम्हाला जर माझे डेली व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.